सावंत पष्टे टुक्स कुठे असतील त्यांनी लगेचच टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. दरम्यान सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. पहिलाच एक यॉर्कर लाईन चेंडू होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला गोलंदाज विजय याच्याकडून. करण आणि अजय ही सलामीची जोडी ओजी खरिवली संघाची. ओजी खरिवली संघाचा विचार केला तर गतविजेता संघ डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून तो आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. तर मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला. चेंडू निघून जातो स्कोअर सीमा पार 4 धावांसाठी. चतुर्थ पारितोषिक लाभलाय ते आमचे लाडके प्रतीकजी ठाकरे साहेब. आपण लगेचच व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान हलक्या हाताने खेळून काढलेले चेंडू एक धाव तिथे पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 5 वर. आता मात्र एक शफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता अजय याच्याकडून. हे अचूक फेकी पाहायला मिळाली होती तिथे पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील फेटाळतात. एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 6. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव तिथे येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 7. आणि आता जिथे आपले या स्पर्धेसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे जयेश धर्मा पाटील युवा सेना उपजिल्हा अधिकारी, शिव वाहतूक सेना जिल्हा चिटणीस पालघर ग्रामीण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जयेश धर्मा पाटील यांचं इथे आगमन होत आहे. युवा सेना उपजिल्हा अधिकारी, शिव वाहतूक सेना जिल्हा चिटणीस पालघर ग्रामीण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे इथे आगमन होत आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेला नेहमीच त्यांचं सहकार्य लाभत असतं. दरवर्षी त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय असते आणि दरवर्षी त्यांची उपस्थिती आपण इथे बघत असतो. या मंडळावर खूप प्रेम आहे त्यांचं. दरम्यान पहिल्या षटक समाप्तीचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 8. जयेशजी पाटील वसईनगरीतून यांचं आज इथे आगमन होत आहे. तसेच भावेश कासार आणि प्रशांत पाटील यांचं ही येथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8. एक सावध सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. ओजी खरिवली संघाकडून निर्धारित 3 षटकांचा हा सामना. खूप जास्त वेळ दौडायचे नाहीये.
पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9. दरम्यान आता मात्र सुखदेव सिचा प्रतीक ठाकरे यांचा सुद्धा धावसंख्या 8. प्रतीक ठाकरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी चतुर्थ पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आता मात्र बॅटचे वरचे गळा घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या पंचांचा पायची लेगबाईचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. प्रतीकजी ठाकरे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आज भर उन्हात त्यांनी इथे हजेरी लावलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुखदेव याचा. आता मात्र करणसाठी चांगली फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज, परंतु मोठे फटके खेळण्यात अपयश अजूनही. आता मात्र पायचीची अपील केली जाते आणि गडी मात्र बाद होतोय. करण याची खेळी संपुष्टात येते. धावसंख्या 9 असताना पहिला आदरा बसतोय तो करणच्या रूपाने ओजी खरिवली संघाला. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता करण. तो मात्र आता माघारी परततोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वडवली बी संघाकडून. मात्र पुन्हा एकदा एक यॉर्कर लाईन चेंडू होता. खेळून काढलाय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पळून काढण्यात यश आले आणि एकाच धावेवर समाधान मानते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 10. मात्र स्कोर डबल डिजिट मध्ये जाताना दुसऱ्या षटकातील काही चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक. एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच अजय खांडेकर याला सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू निघून जातोय बच्चूच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नो चेंडू आणि त्याच्यावर रिव्हर्स स्वीपचा जो फटका आला सरळ निघून गेला चेंडू. स्वयंसेवक बच्चू पष्टे तैनात होता तिथे, परंतु त्याच्याही डोक्यावरून चेंडू निघून गेला. त्याच्याही आवाक्या बाहेरचा तो चेंडू होता. धावसंख्या 7 ने पुढे सरकतीये 17 वर आणि आता मात्र फ्री हिट असणार या चेंडूवर. आणि बच्चू याच्याकडून आपण पाहिला
तर नेहमीच अतिशय कर्तव्य दक्ष असा स्वयंसेवक चेंडू पुन्हा मैदानामध्ये घेऊन येताना दरम्यान पुढचा चेंडू सुखदेवाचा फ्री हिटचा आणि आता मात्र चेंडू धिरकावून दिलाय चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे झेल झाला होता परंतु फ्री हिटचा असल्या कारणाने फक्त एकच धाव तिथे धाव तिथे पूर्ण होतीये धाव संख्या 1 ने पुढे सरकतीये 18 वर दरम्यान आता मात्र बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धाव संख्या 2 ने पुढे सरकते 20 वर आता मात्र पुन्हा एकदा सफल होऊन क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय धाव संख्या स्थिरावले ते 20 वर आता मात्र या एका षटकामध्ये नक्कीच 15 धावा वसूल करण्याचा प्रयत्न असणार आहे कारण सलामीचा फलंदाज ओजी संघासाठी अजय खांडेकर अजूनही मैदानात मागच्या हंगामामध्ये जी फलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला अजय खांडेकर याच्याकडून तेवढी बॅट मात्र तळपताना दिसत नाहीये त्याची यावर्षी या स्पर्धेचा जर विचार केला मागच्या वर्षी जेव्हा ही स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता अजय खांडेकर परंतु आज कुठेतरी थोडासा अडचणीत दिसतोय मोठे फटके खेळताना दरम्यान क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे गोलंदाजीसाठी संदेश वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय खूप जास्त उशीर करायचा नाहीये वडवली बी संघ क्षेत्ररक्षण त्वरित साजवायचं आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 20 मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका चेंडू निघून जातोय पुन्हा एकदा बच्चूच्या डोक्यावरून बच्चूला सलामी देत चेंडू निघून जातोय थर्ड मॅन सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी आपण जर अजयच्या बॅटिंगचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये सुद्धा रिव्हर्स स्वीपचा एक षटकार आला होता या षटकामध्ये सुद्धा आणि आता मात्र या षटकात फर्निचर उद्ध्वस्त झालेले आहे तिथे अजय खांडेकरची काही संपुष्टात येते धाव संख्या 26 असताना दुसरा आदरा बसतो अजयच्या रूपाने
दरम्यान लगेचच नवीन फलंदाज दाखल झालेला आहे संतोष. धावसंख्या 26 असताना दुसरा आदरा बसलाय अजयच्या रूपाने. तिसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, त्यानंतर मात्र अजयची विकेट. अजय याला बाद करण्यात यशस्वी झाला गोलंदाज संदेश. मात्र फुलटॉस चेंडू होता, बघूया झेल होतो की काय, आणि झेल मात्र तिथे सुटलेला आहे. 2 धावा पळून काढण्यात यश. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा तिथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकतीये 29 वर. फेअर डिलिव्हरी. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र एक यॉर्कर लाईन चेंडू होता. चेंडू खेळून काढलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये 31. दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना प्रगतीपथावर. यानंतर कांदळी संघाने तिसऱ्या फेरीमध्ये ऑलरेडी प्रवेश केलेला आहे. यातील विजयी संघ आणि कांदळी आजच्या दिवसातला अंतिम क्वालिफायरचा सामना. षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक संदेशाच्या. आता मात्र पंचांचा चेंडू वाईड म्हणून इशारा येतोय. धावसंख्या पंचांना कोणत्याही प्रकारचा इशारे करायचे नाहीयेत, हातवारे करायचे नाहीयेत. पंचांसाठी येथे शीतपेयाची व्यवस्था केली जाते. ऑन फील्ड, इन ऍक्शन, ऑन ड्युटी शीतपेयाची व्यवस्था. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथे पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 33. आणि आता मात्र नक्कीच एक मोठ्या धावसंख्येकडे जाताना दिसतोय. 33 धावा आतापर्यंत बनवले आहेत तिथे. ओजी खरिवली संघाने. वडवली बी संघाचा जर विचार केला तर नक्कीच चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे, परंतु अजूनही किती धावांपर्यंत रोखण्यात यश येईल. नक्कीच जर 35च्या आतमध्ये रोखलं तर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी आणि आता मात्र एक यॉर्कर लाईन चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. एकच धाव तिथे पूर्ण होतीये आणि इथे गडी मात्र बाद होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. धावसंख्या झाली आहे 34. 35 धावांचं आव्हान ठेवलंय. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. दरम्यान वळूया आपण व्यासपीठाकडे.
व्यासपीठावर उपस्थित आपले प्रमुख पाहुणे यांच्या सत्कार स्वागत समारंभाकडे आपण वळूया। तर या स्पर्धेसाठी उपस्थिती लावली आहे श्री जयेश धर्मा पाटील, युवा सेना उपजिल्हाधिकारी, शिववाहतूक सेना जिल्हा चिटणीस पालघर ग्रामीण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। मी शुभम पष्टे यांना विनंती करतोय की त्यांनी जयेश धर्मा पाटील यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार समारंभ करायचा। या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते। मंडळाचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचंही या मंडळावरती खूप प्रेम आहे। दरवर्षी आवर्जून ते उपस्थिती दर्शवत असतात। जयेशजी धर्मा पाटील, त्यानंतर आपण वळूया भावेश कासार, गावराईपाडा वसई, युवा उद्योजक। मी मयूर पष्टे यांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार समारंभ करायचा आहे। मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रशांत पाटील, गावराईपाडा वसई। मी जगदीशजी पष्टे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार समारंभ करायचा आहे। युवा उद्योजक, गावराईपाडा वसई। त्यानंतर त्यांचे सहकारी मनोजजी जयराम घरत हे आज काय ते उपस्थित राहू शकले नाहीत काही टेक्निकल अडचणींमुळे, परंतु या स्पर्धेसाठी त्यांनी 5,000 रुपयाची देणगी दरवर्षी आपल्याला मिळत असते आणि यावर्षी सुद्धा त्यांनी स्वतःची उपस्थिती नसतानाही इथे पाठवून दिलेली आहे। तर मंडळ आपला फार फार आभारी आहे मनोजजी जयराम घरत। त्यानंतर प्रतीकजी अंकुश ठाकरे इथे उपस्थित आहेत। मी संकेत पष्टे यांना विनंती करतोय की प्रतीकजी अंकुश ठाकरे यांचा सत्कार समारंभ करायचा। या स्पर्धेसाठी चतुर्थ पारितोषिक जे दिलं आहे प्रतीक ठाकरेजी। सर्व मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं हार्दिक आभार। आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय। दरम्यान वळव्या चालू असलेल्या या सामन्याकडे, दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना वडवली आणि ओजी खरिवली या दोन संघांमध्ये निर्धारित 3 षटकांमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलंय। सामना लगेच चालू करायचा आहे। 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान। आयुष आणि निलेश सलामीची जोडी गोलंदाजीसाठी। ऋतिक, एक सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिला होता चेंडू, निर्धाव जातोय चेंडू। धाव संख्याचं खाता अजूनही उघडलं गेलेलं नाहीये। पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऋतिकेचा। आता मात्र पुन्हा एकदा एका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे मात्र खेळी संपुष्टात येते आयुष्याची।
धावसंख्येचं खातं अजूनही उघडलं गेलं नाहीये आणि इथे मात्र पहिला हादरा बसतोय आयुषच्या रूपाने. आणि आपण इथे पाहतोय शुक्रवारच्या दिवसाचा अंतिम विजेता संघ कुक्सा बोरिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता मात्र चेंडू खेळून काढलाय, चेंडू सरळ जातोय निघून, स्कोर लेग सीमा पार, वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. त्याच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार या इनिंग्स मधला. 35 धावांचा आव्हान घेऊन उतरला निर्धारित 3 षटकांमध्ये. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा एक चांगला हाताने खेळून काढला चेंडू. एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 5 वर. आणि इथे जे व्यासपीठावर प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, जयश्री धर्मा पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसेच भावेश कासार गावराईपाडा वसई आणि प्रशांत पाटील गावराईपाडा वसई युवा उद्योजक यांच्याकडून मंडळासाठी 10,000 रुपयाची रोख देणगी आलेले आहेत. तसेच मनोज जयराम खरत यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची मंडळासाठी देणगी आलेली आहे. मंडळातर्फे आपला हार्दिक हार्दिक आभार. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू निघून जातोय, स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 12 वर. अजूनही 23 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋतिक याचा. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, खतरनाक होऊ शकला असता तिथे आणि 1 धाव मात्र तिथे पूर्ण होतीये आणि गडी मात्र बाद होतोय तिथे. रनआउट साठी आपल्याकडे DRS नाहीये, फक्त बिमर साठी आहे. पंचांचा बादचा इशारा येतोय, दरम्यान षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि दुसरा आदरा बसतोय. नवीन फलंदाज विजय. धावसंख्या 12, अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. गोलंदाज करण. 12 चेंडू आणि 23 धावा.
दरम्यान इथे आगमन होत आहे रोहितजी ठाकरे उद्योगपती कुकसा बोरिवली आणि मनोज पाटील उद्योगपती कुकसा बोरिवली यांचं इथे आगमन होत आहे। मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। रोहित ठाकरे आणि मनोज पाटील आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। घाई करायची आहे जरा। आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकते 13 आणि इथे कांदळी गावचे एक लिजेंडरी क्रिकेटर रमेशजी पष्टे यांचं इथे आगमन होत आहे। मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता। चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गडी मात्र बाद होतोय। तिसरा आदरा बसतोय विजयच्या रूपाने। धावसंख्या 13 असताना निलेशजी देसले यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे। मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। शुक्रवारच्या दिवसामध्ये काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती आपल्याला निलेशजी देसले यांच्या बॅट मधून। आपल्या संघाला अंतिम 4 मध्ये धडक मारून देण्यात निलेशजी देसले यांचा सिंहाचा वाटा होता। तसेच गणेशजी भोईर यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे। विनोदजी पाटील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। जयदासजी ठाकरे जयदासजी भोईर यांचं इथे आगमन होत आहे। तसेच आपल्या कानळी गावचे लिजेंडरी क्रिकेटर रमेशजी पष्टे हे व्यासपीठावर विराजमान आहेत। मी विनंती करतोय आपल्या मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि पुढील समालोचनासाठी मी प्रवीणजी शिंदे यांना दरम्यान आता मात्र अजूनही 22 धावांचे 11 चेंडू 22 धावांचे थोडस स्पीड अप करायचं आहे। खूप उशीर होतो या सामन्यामध्ये। दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता। चेंडू खेळून काढलाय चेंडू निघून जातोय पॉइंट सीमारेषेकडे। पॉइंट सीमारेषे बाहेर निघून जातोय चेंडू 4 धावांसाठी। धावसंख्या 4 ने पुढे सरकते 17 वर। अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे। आणि आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन एक धाव पळून काढण्यात आली। धावसंख्या 1 ने पुढे सरकते 18 आणि ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नयन पाटील यांनी आपले या स्पर्धेसाठी लाभलेले दोन्ही पंच लारा सर आणि प्रमोद सर यांचं अभिनंदन केलेले। खूपच चांगले डिसिजन्स त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत या 4ही दिवसांमध्ये। आणि आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय
एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा तिथे पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 20 फटक्याच्या मेरिटचा जर विचार केला तर नक्कीच 4 धावा डिझर्व करत होत्या, परंतु क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच 2 धावा या सन्मानजनक आहेत या फटक्यासाठी. 8 चेंडू 15 धावा. आता मात्र बिमरची बिमारी लागली इथे आणि एक अवांतर धाव आणि फ्री हिट असणारे पुढील चेंडूवर बिमरची बिमारी पाहायला मिळते आपल्याला. कारण याच्याकडून पंच नो चेंडू म्हणून घोषित करतायत. आणि वन बिमरचा सुद्धा इशारा येतोय पंचांकडून. पुन्हा एकदा जर बिमर टाकला या गोलंदाजाने तर या सामन्यामध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. पुन्हा धावसंख्या झाली आहे 21. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फ्री हिटचा हा चेंडू, या चेंडूवर किती धावा वसूल करण्यात यश येईल सुखदेवला. स्लोवर 1 चेंडू होता. एक धाव तिथे पूर्ण होतीये. झेल झाला होता, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 22 वर अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. 13 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र एक सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि गडी मात्र बाद होतोय. इथे खेळी संपुष्टात येते ती पियुष याची. आता मात्र 6 चेंडू दरम्यान पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सुखदेव अजूनही मैदानात आहे. जोपर्यंत सुखदेव मैदानात आहे तोपर्यंत वडवली बी संघाच्या आशा मात्र पल्लवित असणार आहे. तोपर्यंत मॅच मध्ये असणारे वडवली बी संघ पाणी घेऊन जायचं आणि नवीन फलंदाजी लगेचच जायचं आहे. धावसंख्या झाली आहे 22. टीम मिटिंग घ्यायची नाही वडवली ओजी खरिवली संघ आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. व्यासपीठावर जे पाहुणे उपस्थित होते, जयेशजी पाटील, भावेशजी कासार, प्रशांतजी पाटील आपली रजा घेताना दरम्यान वळव्या सामन्याकडे चालू असलेला हा सामना ओजी खरिवली आणि वडवली बी या दोन संघांमध्ये निर्धारित 3 षटकांमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलं होतं ओजी खरिवली संघाने प्रथम फलंदाजी करताना. आणि आता मात्र एका षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता आहे ती वडवली बी संघाला. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू जातोय गगनाला भिडतोय, सरळ जातोय 6 धावांसाठी. स्क्वेअर लेग सीमारेषे पार 6 धावांसाठी सुखदेवाच्या बॅट मधून आलेला एक ब्रँडेड षटकार.
धन्यवाद डीजे. आणि आता मात्र जी 6 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण होतं ते मात्र 5 चेंडू आणि 7 धावांवर आलेलं आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र वडवली बी संघ विजयाच्या दिशेने आगे कूच करताना दिसतोय. काहीसं सोपं असं समीकरण पाहायला मिळतंय. आणि जोपर्यंत सुखदेव मैदानात आहे सामन्याला काही तो आपल्या हातातून निष्ठू देत नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू संतोषाचा पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करतोय संतोष. पुन्हा एकदा कुठे पहिला चेंडू आणि पुन्हा तीच दिशा तोच दरारा आणि चेंडू जातोय निघून मिड विकेट सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. एका धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय आणि ते मात्र वडवली बी संघ विजयी होतोय. आणि आजच्या दिवसाच्या क्वालिफायर सामन्यामध्ये धडक मारले वडवली बी संघ आणि 2 हात करणारे तो कानळी संघाला. आणि यापुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय प्रवीणजी शिंदे.